नाशिकचा अंक ज्योतिषतज्ञ अशोक खरात उर्फ कॅप्टन याला अटक झाली आहे। या अटकेनंतर पहिला राजीनामा झालाय तो म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा। अशोक खरात याचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर यायला लागलेले आहेत। अनेक नेत्यांसोबत त्याची उठबस असल्याचं म्हटलं जातंय। मात्र या प्रकरणात पहिला बळी गेलाय तो राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचा। नेमकं काय झालं हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह। नाशिक क्राईम ब्रँचने 2 दिवसांपूर्वी स्वयंघोषित शास्त्रज्ञ ज्योतिष अशोक खरात उर्फ कॅप्टन याला अटक केली आहे। बलात्काराच्या प्रकरणात अशोक खरातला अटक झाली। अशोक खरात प्रकरणात नाव आल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे राजीनामा लिहित चाकणकरांनी त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला। नाशिकमधील सरकारवाडा पोलिसांनी अशोक खरात याला 17 मार्च रोजी बलात्कार प्रकरणी अटक केली होती। या अटकेनंतर अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले। चाकणकर या अशोक खरातची पाद्यपूजा करत आहेत, त्याचे पाय धुवून औक्षण करत आहेत असे फोटो आणि व्हिडिओ समोर आले। अशोक खरातच्या मंदिर ट्रस्टवर रुपाली चाकणकर संचालक असल्याचंही समोर आलं। बलात्काराचा आरोपी खरात सोबतची त्यांची जवळीक समोर आल्यानंतर चाकणकरांवर टीकेची झोड उठली। विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। बलात्काराच्या आरोपीसोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची जवळीक महायुती सरकारसाठी अडचणीची ठरू लागली। 20 मार्च रोजी रुपाली चाकणकरांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देणारं पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सादर केलं। राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकरांनी माध्यमांशी संवाद साधला। आपल्या वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं सांगत त्यांनी ज्यांनी आपल्यावर चुकीचे आणि गंभीर आरोप केले त्यांना कायद्याच्या चौकटीत उत्तर देऊ असा देखील इशारा त्यांनी दिलाय। कुठला दिवस होता, काय होता विधी तो माहित नाही आणि हा 6 सप्टेंबरचा आहे। कोणतीही हाताला जखम नाही। कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवू। चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसार करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल। मी परत सांगते, यामध्ये जी व्यक्ती होती ती दोषी आहेच, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। आपल्याला कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नाही आणि आज आपण ज्यांच्याबरोबर आहेत ते पुढे जाऊन 4 वर्षांनी 5 वर्षांनी काय करणार आहेत हे याची कल्पना आपल्याला नसते। अशाच राजकीय बातम्या आणि व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।